नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या राज्यभरातल्या एकूण 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आता पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी। बेळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रचाराला सुरुवात। आमदार सुरेश भोळे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती। जळगावात करण पवारांच्या प्रचारासाठी माजी महापौर जयश्री महाजन मैदानात। करण पवार यांचं गावागावात जंगी स्वागत। महाविकास आघाडीतील पदाधिकारी प्रचारासाठी एकवटले। रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंकडून जोरदार प्रचार सुरू। घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेत प्रचार। निलेश लंके यांच्या सभेच्या बॅनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांचे फोटो। बॅनरवरील फोटोमुळे वाद। भाजपची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार। लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारेंकडून प्रचार सुरू। तालुक्यात मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद। ओबीसी समता परिषदेचे मनोज घोडकेंकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। आमची लढाई महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंशी असल्याची घोडकेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीच्या शिरसुफळमध्ये कार्यकर्ता मेळावा। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये कामगार संवाद मेळावा। नटराज नाट्य कला मंदिरामध्ये कामगार संवाद मेळाव्याचं आयोजन। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टींचा व्यापारी आणि उद्योजकांसोबत संवाद, तर माजी नगरसेवकांच्या घेतल्यात भेटी। हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंचा इचलकरंजीमधील म्हसोबा पालखी यात्रेत सहभाग। धैर्यशील मानेंना विजयाचा गुलाल लावत कार्यकर्त्यांचा जल्लोष। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटलांकडून प्रचाराचा धडाका। आज अशोकराव जांभळे गटाचा मेळावा संपन्न। बीडच्या नारायणगडावर पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकत्र। नारायणगडावर आज नारळी सप्ताह सोहळा। रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला जाहीर सभा। सभेसाठी आता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या 53 एकरवर भव्य मंडप। 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था। साताराचे महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या हस्ते साताराच्या विकासाचा संकल्पनामा प्रकाशित आणि प्रकाशन सोहळ्यात महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित। धुळ्यात महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। मालेगावच्या मेळाव्यामध्ये भामरेंची माहिती। पुण्याच्या आंबेगावमध्ये सुनेत्रा पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। दिंडोरीत प्रचारादरम्यान भास्कर भगरेंनी संबळवर धरलाय ठेका। चांदवड तालुक्यामधील पिंपळनेर इथं भगरेंनी साधलाय नागरिकांशी संवाद। छावा संघटना नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार। छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक। उद्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार। संघटनेच्या संस्थापकांची माहिती। पुणे पेट्रोल डीलर असोसिएशनकडून वोट कर पुणेकर ही मोहीम हाती। मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयाचं पेट्रोल मोफत दिलं जाईल। श्रीरामपूरमध्ये तृतीयपंथी मतदारांनी 100% मतदान करण्याची घेतली शपथ। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इतर मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावावा, तृतीयपंथीयांचं हे आवाहन आहे। जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शहरात मतदानाच्या जनजागृतीचे फलक। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। नाशिकच्या लोहणेरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनलेत वासुदेव। मतदान करण्याचं केलंय आवाहन। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज। सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन। रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग। अहमदनगरमध्ये ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले। बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। पांढऱ्या आणि लाल कांद्यावर शेतकऱ्यांचं अनोखं व्यंगचित्र। शेतकरी किरण मोरेंकडून अनोखी कलाकृती सादर। गुजरातच्या पांढरा कांदा निर्यातीस परवानगी, मात्र लाल कांद्याची अडवणूक कायम केल्याचा सवाल उपस्थित। नाशिकच्या मालेगाव बाजार समितीमधील बैठक निष्फळ। हमाल तोलाई वादावरील बैठक निष्फळ ठरल्यानं लिलाव ठप्प। बाजार समित्यांचा कोट्यावधींचं नुकसान।
चंद्रपूर जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत. लाल मिरचीची आवक वाढल्यानं दर घटलेत. मिरचीचे दर प्रति क्विंटल 4 ते 10 हजारांनी कमी. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यामध्ये 40°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. वर्ध्यात कारंजा तालुक्यामधील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप. अवकाळीचा शेतकऱ्यांनाही फायदा तर उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा. वाशिममध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गेल्या महिनाभरापासून चौथ्यांदा अवकाळी पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नागपुरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी तर काही भागात ढगांची गडगडाट पाहायला मिळाली. ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. वाशिमच्या वनोजामध्ये मागील 1 महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या. महिला ग्रामपंचायत कार्यालयावर धडकल्या. टँकरनं पाणीपुरवठा करण्याची मागणी. सातारातील माणखटाव तालुक्यात पाणी टंचाई. कोरेगाव शहर माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा. गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा. नदीपात्रातील पाणी दूषित झाल्यानं नागरिकांकडून आता चिंता व्यक्त. जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ नियोजन करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात महाबीजचा 48वा वर्धापन दिन उत्साहात पार पडलाय. यावेळी उत्कृष्ट बीजोत्पादन या घेणाऱ्या शेतकऱ्यांचा महाबीजकडून सत्कार करण्यात आलेला आहे. बारामती तालुक्यातील शिरसुफळमध्ये सोडण्यात आलेत शिरसाई योजनेचं पाण्याचं आवर्तन. पाणी आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियात अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली. दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमंड. नागपुरात 1000 किलो आंबील बनवण्याचा विक्रम करण्यात आला. एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 1000 किलो आंबीलची नोंद झालेली आहे. शेफ नीता अंजनकर यांचा हा रेकॉर्ड. गडचिरोलीतील हत्तीनं चक्क हापशी हापसून माहुताला पाणी पाजलंय. व्हिडिओ व्हायरल. वर्ध्याच्या आष्टीतील दिवाणी फौजदारी न्यायालयात इमारतीचं भूमिपूजन. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी, वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांची उपस्थिती होती. ताडोबातील 2 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडणार. NTCETA कडून अनुमती देण्यात आलेली आहे. तर मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुक्काम वाढणार.